नमस्कार. अनेकदा आपल्या सगळ्यांनाच वाटतं की या धावपळीच्या जीवनातून कुठेतरी सुटका मिळावी. पण विचार करा, जर सुटका पळून जाण्यात नसेल तर त्या जीवनाला स्वीकारण्यात असेल तर? हो, स्वामी समर्थांच्या कर्मयोगाच्या शिकवणीतून हे कसं शक्य आहे, चला आज तेच समजून घेऊया. हा प्रश्न खरं तर आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच. रोजच्या जबाबदाऱ्या, काम, धावपळ या सगळ्यातून आपल्या जगण्याला एक खोल अर्थ कसा मिळेल? स्वामी समर्थांची शिकवण नेमकी याच प्रश्नावर एक सुंदर प्रकाश टाकते. तर चला मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून. साधनेचा खरा अर्थ नेमका काय आहे? म्हणजे आपण सामान्यतः ज्याला साधना समजतो ते खरंच तसं आहे का? चला बघूया. आता बघा, अध्यात्म किंवा साधना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा ध्यान, जॉब करणं, संसार सोडून देणं किंवा कुठेतरी एकांतात जाऊन बसणं, बरोबर ना? पण स्वामी समर्थांचा संदेश यापेक्षा खूप वेगळा आहे. ते सांगतात की खरी साधना आपल्या रोजच्या कामात, आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्यांमध्येच दडलेली आहे. आणि याच विचारातून आपण आपल्या दुसऱ्या भागाकडे वळतोय, तो म्हणजे कर्मयोग, म्हणजेच कामातील उपासना. जगापासून दूर पळून जाण्याऐवजी आपल्या कामालाच आपली साधना बनवणं हे कसं शक्य आहे? तर मग हा कर्मयोग म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा आहे कृतीचा योग. म्हणजे आपण जे काही काम करतो ते पूर्ण प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ भावनेने करायचं, पण त्याच्या फळाची, त्याच्या रिझल्टची अपेक्षा ठेवायची नाही. स्वामी समर्थांचं हे एकच वाक्य या संपूर्ण तत्वज्ञानाचं सार सांगून जातं. पळून जाण्यात नाही तर कामातच साधना आहे. म्हणजे आपला विकास आपल्या जबाबदाऱ्यांमध्येच लपलेला आहे, त्यांपासून दूर पळून जाण्यात नाही. ठीक आहे, कर्मयोग म्हणजे काय हे तर कळालं. पण आता तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे कर्म करायचं कसं? म्हणजे रोजच्या जगण्यात ते आणायचं कसं? चला, याचे काही व्यावसायिक सिद्धांत पाहूया. कर्मयोगाचा मार्ग खरं तर 4 सोप्या पायऱ्यांमधून जातो. पहिली पायरी, फळाची अपेक्षा पूर्णपणे सोडून द्या. दुसरी, आपलं काम अगदी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करा. तिसरी, मनात सेवेची भावना ठेवा. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची, आपली प्रत्येक कृती देवाला अर्पण करा. या मार्गाने आपलं साध्यातलं साधं कामही एक महान साधना बनू शकतं. आता वळूया चौथ्या भागाकडे. जेव्हा आपण अशा पद्धतीने काम करतो तेव्हा त्याचे आध्यात्मिक फायदे तरी काय होतात? हे फायदे केवळ बाहेरचे नसतात, तर ते आपल्या आतमध्ये एक मोठा बदल घडवून आणतात. पाहूया तरी कसे? कर्मयोगाचा खरा परिणाम बाह्य यशात नाही, तर तो आहे आपल्या आंतरिक विकासात. फळाची अपेक्षा न ठेवल्यामुळे आपला अहंकार कमी होतो, मन शुद्ध होतं आणि संयम वाढतो. आणि एकदा का मन स्थिर झालं की चिंता आणि काळजी आपोआप कमी होतात. आणि या मार्गाचं सौंदर्य हेच आहे की आपल्यासमोर येणारी आव्हानं हे अडथळे वाटत नाहीत, उलट ते आपले शिक्षक बनतात. कामातला ताणतणाव आणि कधीकधी येणारं अपयश हे सगळं आपल्याला घडवण्यासाठी, वाढवण्यासाठी एक संधी ठरतं. आणि आता आपण येतोय ह्या प्रवासाच्या 5व्या आणि शेवटच्या भागाकडे. आयुष्य हीच एक साधना. हे तत्वज्ञान फक्त कामापुरतं मर्यादित नाहीये, तर ते आपल्या संपूर्ण जीवनाला व्यापून टाकतं. मग ते ऑफिसमधलं काम असो, घरातल्या जबाबदाऱ्या असोत किंवा मग समाजसेवा. जर प्रत्येक काम प्रामाणिकपणे आणि समर्पणाने केलं गेलं तर कोणतीही कृती ही एक उपासना बनू शकते. प्रत्येक दिवस साधनेचा आणि प्रत्येक काम योगाचा होऊ शकतं. तर जाता जाता एक प्रश्न मागे ठेवून जातो. आपण आपल्या प्रत्येक कृतीला, प्रत्येक लहान मोठ्या कामाला खरंच एक साधना बनवू शकतो का? यावर विचार नक्की करा.